अधीक्षक अभियंता साहेब, तर जालन्यामध्ये लाईटचे जे मोठे परिणाम चालू आहेत, एवढा प्रचंड उन्हाळा आहे. परवा ट्रान्सफॉर्मर जळाला, 8 वाजता लाईट गेली, पूर्ण दिवस गेला, पूर्ण रात्र गेली. 24 तास 4 लाख लोक अंधारात होते. 24 तास. आणि तुमच्या कार्यालयात तुमच्या घरात लाईन अधीक्षक अभियंत्याच्या दोन्ही डिव्हिजनचे कर्मचारी, अधिकारी, कार्यकारी अभियंता यांना सगळ्यांना लाईट, आणि आम्ही 4 लाख लोक अंधारात. कलेक्टर, SP, आमदार, खासदार, गरीब लोक, व्यापारी, डॉक्टर, सगळ्या वेगवेगळ्या वस्त्यातले लोक, सामान्य लोकांना लाईट लागत नाही का? जीव नाही का आमचा? आम्ही माणसं नाही का? तुम्ही 24 तास लाईट मध्ये होते त्या दिवशी. आम्हाला पाणी नाही ना, आमचं इन्व्हर्टर चालू. शेफ्टीचे डास आहे, शेफ्टीचे जालन्यात. हा, कोणत्या एरियातली होती? नाही, अहो अख्खा सगळं जालना बंद होतं. झोपीत आहे का तुम्ही? संपूर्ण जालना बंद होतं. संपूर्ण जालना शहर. संपूर्ण जालना शहर बंद होतं. संपूर्ण जालना शहर बंद होतं. नाही, तुमचा 15चा ट्रान्सफॉर्मर जळाला, 15 HP चा. सगळं शहर अंधारात होतं. तुमच्या साहेब 100चा ट्रान्सफॉर्मर जळाला होता त्या. अहो कोणता जळाला पहा, पण सगळं शहर अंधारात होतं. सगळे पेट्रोल पंप बंद होते. आणि जे चाललंय ते चांगलं नाहीये. तुम्ही सगळे लाईट मध्ये आणि 4 लाख लोक अंधारात. ठीक आहे, 2 दिवस 4 दिवस तुम्ही 8 दिवस बंद ठेवा. 8 दिवस बंद ठेवा. 4 लाख लोकांना अंधारात ठेवा. पण एकही दिवस लाईन टिकत नाही. रोजचं दुःख नाही. रोजचं दररोज कार्यकारी अभियंत्याला विचारतो. रोज काय विचारतो तुम्ही? सगळ्या शहरात लोक रस्त्यावर उतरले ना तर पळता भुई थोडी होईल तुम्हाला सगळ्यांना. आम्ही बोलत नाहीये. सौजन्य संपलं आता. विधानसभेत लक्षवेधी लावू, तारांकित प्रश्न लावू, अर्ध्या तासाची चर्चा करू. मुख्यमंत्र्याकडे आम्ही 5 आमदार जाऊन तक्रार करतो. काय लावलंय? नाही तर आम्हाला सांगा की या शहरात लाईट देऊ शकत नाहीत, आम्ही आमच्या गावाकडे जाऊन राहतो. विचारतो मी खूप तुमचा आदर करतो, पण हे वागणं तुमच्या वीज वितरणचं चांगलं नाहीये. आता तुम्ही सांगू राहिले राज्यमंत्री कलेक्टरच्या कार्यालयात आल्या त्यावेळेला हा विषय झाला. शहरात आठवड्यातून 2-3 बारा लाईट जाते. 10-10 घंटे लाईट नसती. कलेक्टरच्या कार्यालयात प्रोसिडिंग झालेलं आहे त्याचं. हे साहेब कोणत्या ठिकाणचं आहे सांगितलं तर मला काहीतरी माहिती घेता येईल. शहर तुम्ही माहिती घ्या ना. तुम्ही का नंदनवनात राहता का? कुठं राहता तुम्ही? आमच्याकडून माहिती काय घेता? तुमच्या लोकांना विचारा ना. 4 लाख लोकांना गेलेलं नाही, मला कन्फर्म माहिती आहे. सगळं शहर अंधारात होतं. तुम्हाला माहिती मिळत नसेल, जरा माहिती घ्या. शहर अंधारात कोणता विभाग कुठं अंधार होता, किती लोकांना त्रास झाला, ह्याची माहिती ठेवा ना तुम्ही अधीक्षक अभियंता म्हणून. माहिती घेतो. तुम्ही आम्हाला विचारता का कुठं अंधारात होता, कशामुळे अंधारात होतं? आता आहे कोणती का त्यासाठी विचारलं तुम्ही? आता फोन केला सुद्धा या घडीला लाईट नाहीये, त्याच्यामुळे फोन लावला तुम्हाला. मी तो कोणता रोजचं दुखणं आहे. कधीच लाईट नसते. ठीक आहे, 4-8 दिवसाला काही फॉल्ट झाला, काही कमी जास्त झालं, आम्ही समजून घेतो. आम्ही या लेवलला उतरलोत का याचा विचार करा तुम्ही. ठीक बोलतो मी. आणि तुम्हाला आमदारही माहित नाही कुठं राहतात. घेतो मी माहिती घेतो. 5 लोक कुठं राहतात हे माहित नाही, तर शहरातल्या लाईटचं 4 लाख लोकांचा काय हिशोब ठेवणार तुम्ही? आणि ज्या दिवशी आता आम्ही सगळं शहर अंधारात असू त्या दिवशी आम्ही सगळेजण तुमच्या क्वार्टरमध्ये येऊ, गाद्या टाकून झोपू बाहेर. योग्य नाही.